ओम नमो भगवते वासुदेवाय. चतुश्लोकी भागवतातला चौथा श्लोक आपण आता पाहतोय. एतावदेव जिज्ञासन तत्व जिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरिकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. भगवंत म्हणाले की जाणण्याच्या ज्या दोन पद्धती आहेत, अन्वय आणि व्यतिरेक, त्या दोन्ही पद्धतीने हेच सिद्ध होतं की सर्वातीत आणि सर्वस्वरूप असा भगवंतच सदा सर्वदा आणि सर्वत्र स्थित आहे आणि तेच वास्तविक तत्व आहे. हे ब्रह्म आहे, हे ब्रह्म आहे, हे ब्रह्म आहे, हे ब्रह्म आहे असं म्हणत 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 सगळ्या गोष्टींचा ब्रह्मरूपानं स्वीकार करणं ह्याला अन्वय पद्धती म्हणतात. आणि हे ब्रह्म नाही, हे ब्रह्म नाही, हे ब्रह्म नाही असं करत करत सगळ्या गोष्टींचा निषेध करून जे उरतं ते ब्रह्म राहतं. त्यामुळे ह्याला निषेध पद्धती म्हणतात. कुठल्याही पद्धतीने जरी गेलो तरी केवळ एका परब्रह्माचंच ज्ञान आपल्याला होतं. तेव्हा ज्यांना तत्व जाणण्याची इच्छा आहे, जे जिज्ञासू आहे, त्यांनी हेच जाणावं की परब्रह्म परमात्मा भगवंत हा सर्वत्र सदैव सर्वदा सर्वथा सर्वस्वरूप असा स्थित आहे आणि तोच एक वास्तविक तत्व आहे. ब्रह्मदेवा म्हणाले, हे जे काही माझं मत आहे, हा जो काही माझा सिद्धांत आहे, हा तू अत्यंत अविचल अशा समाधी योगानं अवगत करून घे आणि त्याच्यावर पूर्णपणे निष्ठा ठेव. असं केलंस तर ह्या काय पुढच्याही कल्पांमध्ये विविध प्रकारची सृष्टी रचना करताना कुठल्याही प्रकारचा मोह तुला होणार नाही. शुकदेव परीक्षित राजाला म्हणतात की लोकपितामह ब्रह्माजींना असा उपदेश केल्यानंतर अजन्म असलेले भगवंत बघता बघता अदृश्य झाले, अंतर्धान पावले. त्यांनी आपलं रूप जे इंद्रिय गोचर होतं तोपर्यंत ते आवरून घेतलं. जेव्हा सर्वभूत स्वरूप असे ब्रह्मदेवांनी पाहिलं की भगवंतांनी आपलं रूप आपल्या दृष्टीसमोर बाजूला केलाय, तेव्हा त्यांनी हात जोडून अंजलीबद्ध होऊन त्यांना नमस्कार केला आणि ह्या पूर्वीच्या कल्पामध्ये जशा प्रकारची सृष्टी रचलेली होती तशाच प्रकारच्या सृष्टीची रचना या वेळेला करायचं ठरवलं. विश्वाची रचना केली. एकदा म्हणाले, धर्मपती प्रजापती अशा ब्रह्मदेवांनी सगळ्या जनतेचं कल्याण व्हावं म्हणून ह्या आपल्या स्वार्थाच्या परिपूर्तीसाठी विधीपूर्वक असं यमनियमांचं धारण केलं, ते स्वीकारले. आणि त्यावेळेला सगळ्या पुत्रांमध्ये अत्यंत प्रिय असला आपला जो पुत्र होता म्हणजे परमभक्त देवर्षी नारद, त्यांना जेव्हा मायापती भगवंताच्या मायेचं तत्व जाणण्याची इच्छा निर्माण झाली तेव्हा अत्यंत संयम, विनय आणि सौम्य असं रूप घेऊन त्यांनी ब्रह्मदेवांची सेवा केली आणि आपल्या सेवेनं ब्रह्मदेवांना संतुष्ट करून घेतलं. परीक्षिता शुकदेव सांगतायत की देवर्षी नारदांनी असं जाणलं की माझे हे लोकपितामह वडील ब्रह्मदेव माझ्यावर अत्यंत प्रसन्न झालेले आहेत. तेव्हा आता आपल्याला आपल्या मनातला प्रश्न त्यांना विचारायला हरकत नाही. असं म्हणून त्यांनी सुद्धा तू जो आत्ता मला प्रश्न विचारला होतास तोच प्रश्न ब्रह्मदेवांना त्यावेळेला विचारला. आणि मग ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्यांनी 10 लक्षणं असलेलं भागवत महापुराण
आपल्या मुलाला म्हणजे देवर्षी नारदांना ऐकवलं की ज्याचा उपदेश साक्षात भगवंतानी ब्रह्मदेवांना केलेला होता. परीक्षिता म्हणाले, शुकदेव सांगतायत की माझे अत्यंत तेजस्वी असे पिताश्री व्यास महर्षी जेव्हा सरस्वती नदीच्या तीरावर बसून भगवंताच्या ध्यानामध्ये मग्न होते, त्यावेळेला देवर्षी नारद तिथे आले आणि त्यांनी व्यास महर्षींना हेच भागवत ऐकवलं. आताचा जो तुझा प्रश्न आहे, तुझे मला विचारलंय की विराट पुरुषापासून ह्या जगताची उत्पत्ती कशी झाली, किंवा या संबंधाने अन्य सुद्धा जे तू प्रश्न विचारलेस त्या सगळ्यांची उत्तरं मी आता या भागवत पुराणाच्या रूपातूनच तुला देत जाईन असं म्हणून इथे महर्षी व्यासांनी दुसऱ्या स्कंधाचा 9वा स्कंध 9वा अध्याय संपवला आणि पुढे 10व्या अध्यायात भागवताची 10 लक्षणं सांगताना व्यास महामुनी म्हणतात, अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. की या भागवत पुराणामध्ये ही 10 लक्षणं सांगितलेले आहेत. हे 10 विषय चर्चिले गेलेले आहेत. इथे सर्ग आहे, विसर्ग आहे, स्थान आहे, पोषण आहे, ऊती आहे, मन्वंतर आहे, ईशानुकथा आहे, निरोध आहे, मुक्ती आहे आणि आश्रय आहे. असे हे 10 विषय, हे 10 आश्रय या भागवत महापुराणात चर्चिले गेलेले आहेत, सांगितले गेलेले आहेत. आणि ह्यातलं जे 10वं लक्षण आहे, आश्रय तत्व आहे, तेच योग्य प्रकारे चित्तावर ठसवण्यासाठी काही वेळेला श्रुतीच्या आधाराने, काही वेळेला तात्पर्याच्या आधाराने, किंवा काही वेळेला श्रुती आणि तात्पर्य या दोघांच्या अनुकूल अशा अनुभवातून सर्व महात्म्यांनी बाकीचे 9 विषय अत्यंत सुगम रीतीने लोकांना सांगितले. ते भागवत सांगत असताना आता म्हणाले सर्ग कशाला म्हणतात ते मी तुला सांगतो. की ईश्वराच्या प्रेरणेनं सत्व रज तम या गुणांमध्ये असंतुलन निर्माण होऊन, क्षोभ निर्माण होऊन जे रूपांतर होतं, त्याच्यातून आकाशादी पंचमहाभूत, शब्दाती तन्मात्रा, दश इंद्रिय, अहंकार आणि महत्त्वाची उत्पत्ती होती. हे जे काही सगळं उत्पन्न होतं याला सर्ग असं म्हणतात. आणि त्या विराट पुरुषापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवांकडनं जो विभिन्न अशा चराचर सृष्टींचा भाग जन्माला येतो त्याला विसर्ग म्हणतात. म्हणजे भगवंताच्या संकल्पानुसार गुणांमध्ये क्षोभ होऊन पंचमहाभूत, शब्दादी तन्मात्रा, दश इंद्रिय, अहंकार आणि महत्त्व यांची निर्मिती होते. ह्याला सर्ग म्हणतात. आणि पहिला जो पुरुष, विराट पुरुष निर्माण झाला त्याच्यापासून ब्रह्मदेवांची निर्मिती झाल्यानंतर त्या ब्रह्मदेवांकडून जी चराचर सृष्टी निर्माण झाली त्याला विसर्ग असं म्हणतात. आणि ही सृष्टी, हा विसर्ग पावलोपावली नाशाच्या कडे चालत असताना यत सृष्टम तन नष्टम, यत दृष्टम तन नष्टम, या न्यायानं दिसणार, अनुभवाला येणार जगातलं प्रत्येक तत्व, जगातली प्रत्येक गोष्ट ही नाशाकडे जात असताना त्यांना काही काळ एका ठिकाणी स्थिर करणं, याच्यामध्ये जे भगवान विष्णूंची श्रेष्ठता आहे त्याला स्थान असं म्हणतात. बर, नुसतं स्थिर करून भागत नाही. जे स्थिर झालं त्याचं योग्य प्रकारे पोषण सुद्धा व्हायला पाहिजे, त्याला योग्य प्रकारे पुष्टी मिळायला पाहिजे. तेव्हा भगवंतानी जी सृष्टी सुरक्षित केली त्या सृष्टीमध्ये भक्तांच्यावर
त्यांची जी कृपा होते त्या कृपेला पोषण असं म्हणतात. हे संपूर्ण ब्रह्मांड कालप्रवाहात एका बिंदूशी निर्माण झालं आणि कालप्रवाह जिथे कुठे संपेल त्या दुसऱ्या बिंदूशी ते ब्रह्मांड नाहीचं होणार आहे. तेव्हा ह्या कालप्रवाहामध्ये जी मन्वंतर निर्माण होतात त्या मन्वंतरांचे जे अधिपती आहेत ते भगवंताचे भक्त आहेत आणि प्रजापालन रूप अशा शुद्ध धर्माचं ते अनुष्ठान करतात. त्यांना मन्वंतर असं म्हणतात. प्रत्येक मन्वंतरामध्ये अनेक जीव निर्माण होतात आणि हे जीव आपल्या पूर्वजन्मातल्या कर्मानुसार वासनानुसार ह्या जन्मात देह धारण करतात. तेव्हा त्या वासनानुरूप काम करणं, कर्म करणं आणि कर्माच्या द्वारे बंधनात पडणं ह्याला ऊती असं म्हणतात. ऊती म्हणजे कर्मवासना. जीवन जगत असताना भगवंतांच्या निरनिराळ्या अवतारांच्या आणि त्यांच्या प्रेमी भक्तांच्या विविध कथा, त्यांची चरित्र ऐकून त्यांचं श्रवण करून त्याप्रमाणे आपण जर वागलो तर आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी त्या ईश कथा ज्या सांगितल्या जातात त्याही या भागवतात मांडलेल्या आहेत. आणि भगवंत जेव्हा योगनिद्रेचा स्वीकार करून झोपी जातात तेव्हा ह्या जीवाला आपल्या उपाधींबरोबरच त्यांच्यामध्ये लीन व्हावं लागतं. त्याला निरोध असं म्हणतात. आपण म्हणतो मी काम केलं, मी कर्म केलं, पण हे जे कर्तृत्व किंवा भोक्तृत्व आहे हा आमच्या अज्ञानानं कल्पिलेला भाग आहे. तेव्हा अज्ञान कल्पित असं कर्तृत्व, भोक्तृत्व किंवा अनात्मभाव ह्या सगळ्यांचा त्याग करून आपलं जे वास्तविक स्वरूप आहे त्या परमात्म्यामध्ये स्थिर होणं, स्थित होणं याला मुक्ती म्हणतात. आणि हे सगळं ज्याच्या आश्रयानं, ज्या परब्रह्म परमात्म्याच्या आश्रयानं घडतं. ही सगळी चराचर सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, त्याचा लय हे सगळं ज्या तत्वामुळे प्रकाशित होतं ते जे परब्रह्म तोच या सगळ्याचा आश्रय आहे आणि शास्त्रांनी त्यालाच परमात्मा असं म्हटलंय. असं म्हणून ह्या भागवताची 10 लक्षणं महर्षी व्यासाने 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला पहिल्या 7 श्लोकात सांगितली. पुढे काय सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.